हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करतो आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या रोजच्या उपासनेचा आपण प्रारंभ करतोय। काल माऊलींनी कालच्या चिंतनामध्ये त्याचा शेवट करताना विचार सांगितला, ऐशे बोलिले देवे ते जी म्हणतले पांडवे, ऐके जेत वाचा विसविती साधू कथा। ज्या ठिकाणी आपली वाणी जी आहे विराम पावते, की ज्या ठिकाणी ज्याचं वर्णन करता येत नाही असं अवर्णनीय असलेले साधू, की त्यांचंही लक्षणं सांगताना सुद्धा आपली वाणी कुंठित होते, विश्राम पावते, म्हणजे तिच्या पुढं काय बोलवत नाही असं वर्णन सांगितलेलं आहे। संतांचं नामाने सर्व पातकांचा नाश होतो असाही विचार सांगितलेला आहे। त्यामुळे विचार केला तर संतांचं महात्म्य संतांनीच वर्णन केलंय, नाहीतर आपल्याला करता आलं नसतं। सगळे जे वर्णन आपल्याला बघायला मिळतात, आपण कुठलंही प्रमाण संतांच्या बद्दल देतो, ते काय सांगू शकतो सांगा? त्यांच्याबद्दल बोलताच येत नाही, आणि त्यांच्याबद्दल बोलायसाठी त्यांनीच लिहिलेल्या ग्रंथातली प्रमाणं द्यावी लागतात। हा विशेष गोष्ट आपल्याला बघायला मिळते। आणि त्यामुळं हितवर्णन करताना आता ते महात्म्य साधू पुरुष जे आहेत ते कसे आहेत याचं वर्णन पुढील श्लोकामध्ये केलेलं आहे। फार सुंदर उभ्या माऊलीने टाकलेले आहेत आणि त्या साधू पुरुषाच्या संतांचे वर्णन करणारे आहेत। प्रत्येक ओळीवर आपण थांबावं, चिंतन करावं, अशी त्यामधली लक्षणं त्या संतांची सांगितलेली आहेत। म्हणून तुकाराम महाराजांचा सुद्धा अभंग आहे की मागणे ते एक तुझं प्रती आहे, विठ्ठलाकडं मागणं मागतात ते। मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा। जर तुला द्यायचं असेल तरी तर काय कर, तरी मला काय कर, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतांशी दिरवी हेची मज देई, आणि तुझे काही मागे तुझं, तुका म्हणे आता उदार तू होई, मज पायी ठेवी संतांची या। काय सुंदर अभंग आहे तुकोबांचा। हरिपाठ झाल्यानंतर हा अभंग म्हटला जातो। जसं हेची दान देगा देवा म्हटला जातो, याचसाठी केला होता अठ्ठा असं म्हटला जातो, तसा हा अभंग संतांचा महिमा गाणार आहे। काय मागणे ते एक तुझं प्रती आहे, विठ्ठला तुझ्या प्रती एक मागणं आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतांशी निर्वी म्हणजे त्यांची निरव कर, त्यांना शांत कर, त्यांना माझ्यावर कृपा करायला सांग। म्हणजे देवाच्या कृपेपेक्षा संतांची कृपा ही श्रेष्ठ असते, कारण संतांनी कृपा केली, संतच देवाचं दर्शन घडवू शकतात। देव आपल्याला डायरेक्ट दिसणार नाही, म्हणून संतांच्या थ्रू मीडियम कुठलं, संत वापरावं लागतं। म्हणून संतांच्या मार्गानं मनमार्ग गेला तो येथे मुकाला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य। म्हणजे संतांच्या मार्गे चालू जाता, तिथं कुठलाही न पडे काही गुंता, तुकोबा म्हणतात। संतांनी सांगितलेल्या मार्गानंतर गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा गुंता पडत नाही। म्हणून मला संतांच्या जवळच बसायला दे, म्हणजे जिथं तुला तू ज्यांना आवडतोस त्यांचा मला सहवास दे। काय म्हणतात, अभंग आता आठवत नाही मला, आठवला की बोलेन आपण। आता त्या संतांचंच वर्णन करायला लागलेलं आहे हरिपाठाच्या शेवटी जो अभंग म्हटला जातो। तर संतांची कृपा ही सर्वश्रेष्ठ कृपा आहे, कारण देव दाखवायला आपल्याला संतच उपयोगी पडतात। संत म्हणजे सद्गुरू, संत म्हणजे साधू पुरुष, इथं शब्दच वापरला आहे। महात्मनस्तु माम पार्थ दैवी प्रकृतीम आश्रिता,
भजन्ते अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम. मला ते जाणतात, भूत ज्ञात्वा मला जाणतात, भूतादी सगळ्या भूतांचा आदी आणि अव्यय मी आहे. भूता आदी अव्ययम, मी भूतांचा आदी आहे म्हणजे भूतसृष्टीला कारण मी आहे आणि अव्ययम आहे, पण भूतसृष्टीमध्ये मी नाही. परत आपण मागच्या वाद याचं चिंतन केलेलं आहे, कारण मी नाशिवंत नाही, मी अव्यय आहे, भूतादी अव्यय असं मला ते जाणतात. कोण? ते साधू पुरुष. आणखीन त्यांचं एक लक्षण काय आहे? ते दैवी प्रकृतीम आश्रिता, दैवी प्रकृतीचे जे गुण आहेत त्यांचा ते आश्रय घेतात. अगोदर आसुरी आणि राक्षसी प्रकृती आपण जरी बघितली, आसुरी प्रकृती ज्याला आपण म्हणतो, 16व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन 3-4 श्लोकामध्ये केलेलं आहे. आणि त्यात संतांचं आणि साधू पुरुषांचं ते कसे असतात काय वर्णन केलेलं आहे. म्हणजे अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांती, अर्जवम, आचार्य, शौचम, स्थैर्यम, आत्मा आणि विनिग्रह शब्द वापरलेले आहेत. आणि त्यामध्ये वर्णन करताना ते कसे आहेत, अदंभित्व आहेत, अहिंसक आहेत, या सगळ्या गोष्टीचं वर्णन पुढे येणारच आहे. अशा दैवी संपत्तीचा, अशा दैवी प्रकृतीचा आश्रय घेणारे ते असतात. म्हणून म्हणलेलं आहे महात्मा म्हटलेलं आहे. ज्यांचा आत्मा महान ते महात्मा असं वर्णन. माम पार्थ दैवी प्रकृती माशिलता आणि भजन, ते माझं भजन करतात. अनन्य मनसा, अनन्य होऊन भगवंताचं भजन करतात. म्हणजे ज्याचं चित्त मला परमात्म्याच्या व्यापण्या इतकं मोठं झालं आहे, असे जे महात्म्य आहेत ते दैवी प्रकृतीचा आश्रय करतात. आणि भूतादी सृष्टीचा कारण असणारा मी, अविनाशी असलेला मी, ते मला जाणून माझ्या वाचून ज्यांच्या मनाला दुसरा विषय नसतो, अनन्य म्हणजे दुसरा विषय नसतो, असे अनन्य होऊन माझं भजन करतात. म्हणजे देवाचं भजन करत नाहीत, तर देवाप्रमाणे होऊन देवासारखंच होतात आणि भजन करतात. देवापासून दूर होऊन भजन होतं ते थोडंसं वेगळंच आहे, त्यामध्ये द्वैत शिल्लकच राहतं. पण अनन्य होतात ना, तिथं भेद शिल्लक राहत नाही. असं माझं भजन करणाऱ्या महात्म्याची कथा तुला आता सांगतो. आतापर्यंत ऐकलंस तू, जे ऐकायला नको पाहिजेत काय, मूर्खांची बोलणी आहेत सगळी. कायशी वाय येते वाय आणि मूर्खांची बोलणी, वाया वाढविती वनी सिने ना. नुसतं त्यांचं बोलून 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 किती बोलायचं, त्याच्यापेक्षा साधूची कथा त्या ऐक. आणि साधू कथा शब्दाचा अर्थ आहे की भगवंताला प्रिय असणारे असे जे ज्ञानी पुरुष आहेत त्यांची कथा ऐक. महात्मस्तु माम पार्थ दैवी प्रकृती आश्रिता. सुरुवातीची ओवी किती सुंदर टाकलेली आहे माऊलींनी. 188 नंबरची ओवी, प्रसिद्ध ओवी आहे, चिंतन करण्यासारखी आहे. जयाची या चोखटे मानसी. चोखटे शब्दाचा अर्थ आहे शुद्ध, निर्मळ असणारं, पवित्र असणारं. मानसी म्हणजे चित्त, अंतःकरण. मानसीमध्ये चित्त, मन, बुद्धी, अहंकार असे सगळे ज्या गोष्टी आहेत त्याला अंतःकरण म्हणतात. चोखटे मानसी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, त्या एकाच क्षेत्रात मी वास करणारा संन्यासी होऊन राहतो. त्याच्या पवित्र अंतःकरणामध्ये मी क्षेत्रज्ञ होऊन त्या क्षेत्रामध्ये राहतो. क्षेत्र कुठलं आहे? अंतःकरणाचं. आणि क्षेत्रज्ञ कोण आहे? मी आहे. अशा त्या क्षेत्रामध्ये मी राहतो. जया निजलिया ते उपाशी वैराग्य गा. काय त्या संतांचं वर्णन करावं. झोपी गेल्यानंतर सुद्धा वैराग्य त्यांची उपासना करतं, सेवा करतं. कठीण आहे की नाही बघा. झोपेमध्ये आपल्याला आपलं वैराग्य आपल्याला सांभाळता येईल काय? म्हणजे झोपेमध्ये आपल्याला जी स्वप्न पडतात किंवा झोपेतली सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये सुद्धा ते वैराग्य धारण करणारे असतात. म्हणजे त्यांचं वैराग्य जागृतीत तरी असतंच. जागृतीत वैराग्य धारण करणं ही सोपी गोष्ट आहे असं सांगायचं आहे माऊलींना. पण त्याच्याही पलीकडे जाऊन उलट तेही अवघडच आहे. पण ही अवघड गोष्ट होऊन सुद्धा सगळ्यात अवघड गोष्ट, झोपल्यानंतर वैराग्य त्यांची सेवा करतं. ते एक आणि वेगळा विचार. वैराग्य सेवा करतं, वैराग्य धारण करतात नव्हे, तर वैराग्य त्यांची सेवा करतं असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे ज्या महात्म्यांच्या शुद्ध असलेल्या निर्मळ अंतःकरणामध्ये मी क्षेत्र संन्यासी. क्षेत्र कशाला म्हणलेलं आहे? या देहाला क्षेत्र म्हणतात. त्यामुळे देह पडेपर्यंत एकाच क्षेत्रात राहणारा संन्यासी, म्हणजे मी त्या देहात असणारा आत्माराम जो आहे तो मी आहे. त्याला क्षेत्र कशाला म्हटलं? या देहाला आणि अंतःकरणाला क्षेत्र म्हणलेलं आहे. आणि असं निर्मळ आणि पवित्र झालेलं शुद्ध अंतःकरण ही माझी राहायची जागा आहे.
मी तिथे राहतो. आणि त्याला क्षत्र म्हणतात. आता आपण 13व्या अध्यायात बघणार आहोत क्षेत्रज्ञ विचार. तो त्या अध्यायाचं नावच आहे. तर क्षेत्र हा हे देह आहे, हे अपरा प्रकृती सगळं क्षेत्र आहे, आणि परा त्यातला क्षेत्रज्ञ राहतो. हा देह हे क्षेत्र आहे, आणि त्यामध्ये राहणारा जो आत्मा आहे तो त्याचं क्षेत्रज्ञ म्हणतात. आणि याचंच वर्णन माऊलीने आत्ता इथं करायला चालू केलं की जो राहणारा देह पडेपर्यंत त्याच्यात राहतो. देह पडल्यानंतर मरतो का? नाही, तो जातो म्हणजे आहे तिथं जातो. जिथं आकाशातलं मठ जसा घट फुटला तर घटाचं आकाश कुठं जातं? महाआकाशामध्ये जातं. तसा तर जोपर्यंत देह पडत नाही तोपर्यंत तो तिथं राहतो, होऊन राहतो. आणि जे निजले असताना सुद्धा, झोपले असताना सुद्धा वैरागी त्यांची सेवा करते, असे ते महात्मे असतात. ते महात्मे सामान्य नसतात, कारण त्यांनी खूप अनेक जन्माची सेवा त्यांची एकत्र झालेली असते, पुण्याही एकत्र आलेली असते. म्हणून अशा महात्म्यांना ही स्थिती प्राप्त होते की ज्यांचं निजल्यानंतर सुद्धा वैराग्य बिघडत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. मग जागृतीपणे तरी बिघडणारच नाही, हा मुद्दा त्यातला आहे. माऊलीने ते सांगितलंच नाही, त्याचं आपण समजून घ्यायचं. जागृतीमध्ये सुद्धा आम्हाला वैराग्य सांभाळता येत नाही. वैराग्य म्हणजे काय? विषयाची आसक्ती न बाळगणं, याला वैराग्य म्हणायचं. विषय आसक्ती नसणं, याला वैराग्य म्हणतात. हे वैराग्य आपल्याला सांभाळता येते का? कधीतरी उपवास असताना सुद्धा कधी काय खाईन असं वाटत असतं आपल्याला, कारण खाण्याला आपल्याला वाटते खायला आज दिवसभर काहीतरी मिळालेलं नाही, त्यामुळे केवढी आसक्ती असते खाण्याबद्दलची. काहीतरी पाहावंसं वाटतं, ऐकावंसं वाटतं. सगळ्या ह्या आसक्तीच विषयांच्या आहेत, आणि त्यामुळं ह्या आपल्याला पाळता येत नाहीत. आणि म्हणूनच भगवंत माऊली या ठिकाणी म्हणतात की त्याला त्याचं वैराग्य झोपल्यावेळी सुद्धा सहकार्य करतं. नुसतं सहकार्य करत नाही, त्याची उपासना करतं. त्या साधू पुरुषाची उपासना म्हणजे सेवा करतं. जयाच्या चोकट मानशी शब्द वापरला. चोकट निर्मळ आहे, अंतःकरण त्याचं निर्मळ झालेलं असतं. आणि म्हणून हे विवेकी लोक जे आहेत ते रज आणि तमोगुणात्मक जी राक्षसीने आसुरी प्रकृतीचा आश्रय घेत नाहीत. त्यांच्या जवळ सुद्धा राक्षसीने आसुरी प्रकृती राहत नाही, तर ते दैवी प्रकृतीच्या आश्रयाला आलेले असतात. त्यामुळं त्यांच्या अंतःकरणामध्ये सत्वगुणांचा उत्कर्ष झालेला असतो. जेवढे जेवढे सत्वगुण आहेत, दैवी गुण आहेत, ते दैवी गुण त्यांच्यामध्ये वास करत असतात. हे पुण्य पुरुष असतात, साधू पुरुष. त्यामुळे सत्वगुणांचा उत्कर्ष त्यांच्यामध्ये झालेला असतो, कारण चित्त नामानं शुद्ध झालेलं असतं. निष्काम कर्मानं चित्त काय झालेलं असतं? शुद्ध झालेलं असतं. आणि उपासनेनं ते शांत झालेलं असतं. निष्काम कर्मानं चित्त शुद्ध होतं, आणि निष्काम उपासनेनं ते चित्त शांत होतं. म्हणून निष्काम कर्म, निष्काम उपासना या दोन्हीमध्ये आपण नाम आणि ध्याननिष्ठा सांभाळावी लागते. आणि नाम आणि ध्याननिष्ठा जर असेल तर आपलं चित्त खरंच शांत होतं. नाम घेता मन निवे, वाचे अमृतची स्त्रवे, होता ती बर्वे ऐशे शकुन लाभाचे, असं तुकोबांचा अभंग आहे. नाम घेता मन निवे, मन शांत होतं, चित्त शुद्ध आणि शांत होतं. शांत चित्त कधी होते सांगा? जे शुद्ध असतं आणि जे स्थिर असतं ते शांत असतं. त्यामुळे शुद्ध असायला पाहिजे, आणि ते कसं होतं? उपासनेनं ते शांत व्हायला पाहिजे. या ठिकाणी उपासना निष्काम असायला पाहिजे, आणि आपली कर्मसुद्धा निष्काम असायला पाहिजे. त्यावेळी चित्त शुद्ध होत असतं, आणि असं शांत आणि स्थिर झालेलं हे साधू पुरुषाच्या चित्तामध्ये मी राहतो असं भगवंत म्हणतात. मग सूक्ष्म वासना ज्या आहेत, छोट्या 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 बारीक वासना आहेत, हे आपल्याला कळत नाहीत. त्या गेल्याखेरीज अंतःकरण शुद्ध होत नाही. वर बघायला गेलं तर एखादी व्यक्ती सत्वगुणी आपल्याला दिसत असते, पण त्यांचा तमोगुण कधी कधी वर येतो, कधी कधी रजोगुण वरती येतो. त्यामुळं पूर्ण 100% सत्वगुणामध्ये ते राहू शकत नाहीत. पण साधू पुरुषांचं तसं नाही. वास्तविक झोप ही तमोगुण प्रधान आहे. झोप जी येते ही तमोगुणातून येत असते, पण झोपेतच वैराग्य सेवा करते याचा अर्थ काय सांगा बघू? झोपेत सुद्धा त्यांचा सत्वगुण जागृत असतो, असंच म्हणायचं आहे माऊलींना. आमचे तमोगुणाशिवाय झोपच येत नाही, उलट खरी गोष्ट ती आहे. पण तमोगुण हा सुद्धा त्यांचा झोपेच्या वेळी सुद्धा नसतो, कारण त्याच वेळी वैराग्य असतं. आणि वैराग्य हा गुण कुठला आहे? दैवी संपत्तीतला आहे, दैवी प्रकृतीतला आहे.
वैरागी जी अनासक्ती ज्याला आपण म्हणतो, ही अनासक्ती शुद्ध झालेल्या चित्तामध्येच उपजते, सत्वगुणामुळेच प्रेरणा मिळते त्याला. त्यामुळे बारीक बारीक सूक्ष्म अशा वासना गेल्याखेरीज अंतःकरण शुद्ध होत नाही. त्या हळूहळू काढावंच लागतं, त्याशिवाय ते पूर्ण जातच नाही. परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात ना, की जुना जो कलर असतो आपल्या दाराला भिंतीला दिलेला, तो घासून तारेच्या प्रसन्न काढावा लागतो, ना तर तो डोकावण्याची शक्यता आहे आणि मग त्याच्यावर दुसरा कलर द्यायचा असतो. असे शुद्ध अंतःकरण झालेली जी असतात ना, ते शुद्ध अंतःकरण त्यांच्या सूक्ष्म वासना गेलेली असतात. त्यामुळं विवेक, वैरागी, समाधी, शम, दम, उपरम, काय काय श्रद्धा, समाधान, हे जे 6 आहेत घटक ना, संपत्ती त्याला म्हटलेलं आहे. ही समाधी संपत्ती, साधन संपत्ती म्हणतात. काय काय 4 घटक आहेत ना, विवेक, वैराग्य, मुमुक्षत्व आणि समाधी 6, असे जे 4 घटक आहेत, हे 4 घटक त्यांनी त्याचा अभ्यास पूर्ण झालेला असतो. त्यामुळे त्यांचं चित्त शुद्ध झालेलं असतं. त्यामुळे त्यांचे सूक्ष्म दोष गेलेले असतात. बाह्यांगानं परमार्थ करणाऱ्यांचे हे दोष दिसत नाहीत. मात्र आपण म्हणतोय गेलेत. एखादा माणूस माळा वगैरे टिळे वगैरे मारून फिरू शकतो, मोठमोठी कीर्तन प्रवचन करून लोक प्रसिद्ध होऊ शकतो. लोक त्यांच्या प्रवचनाला कीर्तनाला खूप गर्दीही करतात, त्यांच्याकडं अनुग्रही घ्यायला जातात. हा बाह्यांगाचा परमार्थ असू शकतो, सगळ्यांच्या बाबतीत तसं म्हणता येणार नाही. पण हा बाह्यांगाचा परमार्थ जो असतो, तर त्यावेळी सुद्धा काही दोष शिल्लक असण्याची शक्यता आहे. पण साधू पुरुषांच्या बाबतीत तसं नसतं. बाह्य दोष कुठले असते सहजपणे काढता येतात. लोक आपल्याला वाईट म्हणतील म्हणून लोक चांगले वागतात ना. का? लोक आम्हाला वाईट म्हणू नये म्हणून चांगले वागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण मला चांगलंच वागायचं आहे, ती चांगल्याची सहजता असली पाहिजे. ती सहजता कधी आत आली आहे का? त्यांच्यासाठी धर्म म्हणून काही विधी आणि निषेध राहत नाहीत. त्याचं कारण आहे, ते जगतात तो धर्म होतो, ती बोलतात ते सगळं होतं. जयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू जाता वेद, त्याला वेद म्हणतात. त्यांच्या तोंडातून बाहेर पडलेल्या शब्दाला ते आलाप जे असतात, त्या आलाप कसे असतात वर्णन केले माऊलीने त्याचं, की असू दे, त्याचा ओळी सापडत नाही का लक्षात येणार आली. पण जे तोंडातून त्यांच्या शब्द निघत असतात ते त्याला वेदांचा धर्माचा दर्जा मिळतो. त्यामुळे बाह्य दोष सहजपणाने काढता येतात एखाद्या माणसाला. आपलं शरीर स्वच्छ करायला येईल का नाही, नीटनेटकं राहायला येईल का नाही, कपड्यामध्ये बदल करून आपल्याला वेगळ्या पद्धतीनं आपलं प्रतिमा दृढ करता येईल की नाही, लोकांच्या मनामध्ये येते. साधूंची सगळा वेश परिधान करता येईल की नाही, वेश परिधान करता येतो, सगळं करता येतं. हे बाह्यांगानं करता येतं. आणि हा बाह्यांगाचा परमार्थ संतांना मान्य नाही, भगवंतालाही आवडत नाही. खरा परमार्थ आहे ना अंतरंगातला असतो. म्हणून अंतरंग कधी कुणाला दिसते सांगा बघू. त्यामुळे कुणाला कोण पापी आहे हे कळत असतं, ज्याचे त्यालाच माहिती की हा मी पापी आहे का काय आहे ते. कारण बाह्यांगानं कोण दाखवतच नाही आपण पापी आहे. म्हणून सहजपणाने जे काढता येतात ते बाह्य दोष असतात. पण आपण तसा देखावा सुद्धा करू शकतो. माझे सगळे दोष केलेत, हा मी आता मोकळा झालो बघा, मी मुक्त झालो म्हणणाऱ्यांची संख्या सुद्धा आहे. मूर्खपणाच्या गप्पा आहेत ते, असं तुकाराम महाराज म्हणतात त्याला. मूर्खपणा असतात ते की मुक्त झालो असं म्हणत असते तो. असं म्हणायची काही गरजच पडत नाही. म्हणून मोठे मोठे दोष काढायला मात्र सोपे असतात ना. पण छोटे दोष जे आहेत वासनेतले, वासनेत अडकून राहिलेली वासना जी आहे ते सूक्ष्म दोष असतात, ते काढणं फार कठीण आहे. तांदूळ आपण निवडत असतो, तांदळामध्ये मोठे जे खडे आहेत ते मोठे मोठे खडे निवडणं किती सोपं असतं. काय त्याला विशेष प्रयत्न करावे लागतात काय? मोठे मोठे असतात बघा. म्हणजे शेंगदाण्यावर एवढे एवढे खडे जर असतील तांदळामध्ये तर पटपट पटपट उचलून टाकता येतात बाहेर. मोठे खडे सुनेला काही विशेष प्रयत्न लागत नाहीत. पण बारीक बारीक खडं काढताना मात्र आपली वृत्ती एकाग्र करावी लागते, सूक्ष्म वृत्ती असावी लागते. आणि तसं सूक्ष्म दोष काढण्यासाठी सुद्धा आपली दृष्टी सूक्ष्म आणि अंतर्मुख व्हावी लागते. मी दोषी आहे ते मलाच माहीत असतं आणि माझे दोष मीच काढू शकतो. बाह्य दोष म्हणजे कोणी काढेल, त्यासाठी धर्म आहे. म्हणून धर्म हा हे बाह्यांगाचा परमार्थ आहे. धर्माचं पालन हे बाह्यांग आहे परमार्थाचं. धर्म पालन, विधीचं पालन, हे निषेधाचा त्याग, ह्या सगळ्या गोष्टी आहे हा बाह्यांगाचा परमार्थ आहे. हे धर्म आणि नीती आणि सदाचाराचा असलेले नियम आहेत. ही एक संहिता आहे.
पण खरी गोष्ट कोणती, माझं जगणं सहज व्हायला पाहिजे. सहज धर्म जेव्हा अंतरंगात नांदायला लागतो ना, तेव्हा तो खरा साधू पुरुष होतो. धर्माला सहजता आली पाहिजे. आता आमच्या धर्माला सहजता नाही. लोकांना घाबरून आपण काहीतरी चुका करत नाही. आम्ही चोऱ्या का करत नाही सांगा बघू लोकांच्या. तर मी सभ्य आहे माणूस, मी वारकरी आहे. मग लोक म्हणतील वारकरी असून कसा काय चोरी करतो, वारकरी असून खोटा कसा बोलतो, म्हणून मी खोटं बोलत नाही. गंमतशीर गोष्ट आहे की नाही. हा सगळा बाह्यांगाचा परमार्थ आहे की नाही. हे सगळं काय आहे, हे सगळं असंच थिअरी म्हणून असते सगळी. ह्याला धर्म म्हणतात. काही सहजपणानं एखाद्या गोष्टीचे नियम पाळणं याला नीती आणि धर्म म्हणतात. आणि नीती आणि धर्म हे बाह्यातकारी असतात आणि भीतीपोटी जन्माला येतात. पण इथं खरं जी गोष्ट सांगतात, साधू पुरुषांचं तसं नसतं. झोपल्यावर सुद्धा त्यांची चूक होत नाही. विचार करा. आपण जागरूकपणाचं चुका करायला मागं पुढं पाहत नाही, पण चुका नाही केल्या तर तो देखावा म्हणून करत असतो. मी चुका कधी करत नाही, मी धर्म आणि नीती पाळतो, मी पाप कधी करत नाही, मी खोटं कधी बोलत नाही, मी कुणाला फसवत नाही. म्हणजे दिसून असं फसवत नाही, पण स्वतःला मात्र फसवत असतो. तो स्वतःला फसवत असतो. इथं मात्र काय सांगितलेलं आहे, त्यासाठी उदाहरण घेतलंय. एखाद्या धान्यातले मोठे खडे काढायला सोपं असते हो, पण बारीक 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 जी असते न दिसणारी, आणि तीही कशी दोष, तांदळासारखे दिसणारे खडे पण असतात बारीक. गारा आपण म्हणतो त्याला, ह्या तांदळासारख्या दिसणाऱ्या ह्या खऱ्या काढता येत नाही. म्हणजे जगाच्या दृष्टीने मी चांगला आहे असं जग म्हणत असतं. मला माहिती आहे त्यामध्ये काहीतरी दोष आहेत. आणि हे जर कळायला लागले तर आपण जे खोटारडापणा आत माझा चालू आहे तो कमी करता येईल. साधू पुरुषांची लक्षणं आपल्या अंगामध्ये बांधता येतील. म्हणून म्हटलेले चोखटे मानसी तैसे जयाचे तरी जयाची या चोखटे मानसी. त्याची चोखट मानस झालेला असतं. कारण अभिमान, अहंकार, दर्प, क्रोध, द्वेष यानं चित्त जड होतं, अशुद्ध होतं चित्त. अशुद्ध चित्त व्हायची कारण ही आहे. कारण देह अशुद्ध व्हायला चिखलानं होतो, मलानं होतो, काहीतरी घाण अंगाला लागली तर होतो. ह्या देहावरली सगळी डाग आपल्याला काढता येतील कशांतरी घासून घासून. परंतु अंतःकरण निर्मळ जर करायचं असेल तर साधू पुरुषांची कथाच वाचायला पाहिजे. म्हणजे साधू पुरुषांचा तत्वज्ञानाचा अंगीकार करायला लागेल तरच आपलं चित्त निर्मळ होईल. नाहीतर वरवरचा परमार्थ नुसता घालील लोटांगण वंदीन चरण एवढ्यापुरता जर मर्यादित राहिला तर आतलं लोटांगण जे आहे ते महत्वाचं आहे. आत हृदयामध्ये असलेले चरण कधी पकडलेत काय ते पकडायला पाहिजेत. हे बाह्य सगळं करायला, लोकांच्या पुढ्यात वाऱ्या करायला, मंदिरामध्ये दर्शनाला जायला, प्रवचन कीर्तन ऐकायला आणि करायला सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. पण ते अंतःकरणात उतरणं मात्र फार कठीण आहे. म्हणून अहंकार असतो, अभिमान, दर्प ही सगळे राक्षसी प्रकृती आहे. क्रोध असतो, द्वेष असतो. याला त्या परमात्म्याला जाणण्यामध्ये ती लोक असमर्थ होतात. कारण अंतःकरण जड होतं आणि जड झालेलं अंतःकरण देवाला जाणू शकत नाही. देव असा अगदी सूक्ष्म आहे. आणि स्थूलानं तो कसा जाणता येईल. तरल हलके झालेलं चित्त असेल ते ना, ते परमेश्वराच्या गुरुत्व आकर्षण शक्तीनं ओढलं जातं. त्यासाठी ते तरल व्हावं लागतं. परमेश्वराची गुरुत्वाकर्षण शक्ती केव्हा चालू करते आकर्षण शक्ती, जेव्हा चित्त हलकं होतं. त्या चित्तामध्ये दोष नाही, असूया नाही, स्पर्धा नाही, कुणाबद्दल वाईट चिंतन नाही. असं असलेलं चित्त असं फुलासारखं हलकं हलकं होतं, कापसासारखं हलकं हलकं होतं आणि वर जातं. वर जातं म्हणजे ऊर्ध्वगामी होतं. ऊर्ध्वगामी म्हणजे काय, अधोगामी म्हणजे जीवपणात असणं, आणि ऊर्ध्वगामी म्हणजे जीवपणा टाकून देवदशेला प्राप्त होणं. ती दैविक अनुभव आहे. जडपणा राक्षसीने आसुरी प्रकृतीमुळे जडपणा येत असतो. आपल्यात हे दोष कुणाला दिसत नाही. आम्ही कुणाला ठार मारलेलं नाही, त्यामुळे आम्ही असुर नाही, राक्षस नाही. पण मनातनं किती वेळा ठार मारलंस कुणाला, आहे की नाही. मनातून चित्तात आहे की नाही, ह्याला मारायचं होतं मला, पण मी मारू शकत नाही कारण मला शिक्षा होईल मग, कारण मला मग लोक पोलीस पकडून देतील म्हणून मी करत नाही. दुसरी गोष्ट, मी हिंसा करू शकत नाही कारण मला मांसाहार खाता येत नाही. मांसाहार खाता येत नाही का, तर लोक म्हणतील हा वारकरी आहे आणि मांसाहार खातो म्हणून मी खात नाही. मला खायची इच्छा असते, वर्णन किती करतोय मी त्याचं.
मग जर असं असेल तर बाह्यांगानं केलेला परमार्थ चित्तशुद्धीसाठी उपयोगी पडत नाही, मानस चोखट होत नाही. मग चोखट माणूस कुणाचं असतं? ज्याने दैवी संपत्तीचा अंगीकार केला, त्यांचं चित्त शुद्ध झालेलं असतं आणि तरल झालेलं असतं आणि ते परमेश्वर त्याला खेचून घेतात. एवढं तरल असतं. जडाला कसं खेचून सांगा भाऊ? खेचता येणार नाही. तरल झालं ना, हलकं झालं की परमेश्वराच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावाखाली ते येतं. आणि त्यामुळं ते दैवी गुणच आपल्याकडे असायला पाहिजेत. आणि ते दैवी गुण खूप कष्टानं, साधनेनं किंवा प्रारब्धानं आणि पूर्वसंचितानं प्राप्त होऊ शकतात. म्हणजे जसं एखादं कापसाची बी असते बघा, त्या कापसाच्या बीला चिकटलेला असतोच कापूस ना, त्यावेळी त्याचं वजन जास्त असतं. बियासहित कापूस जर पोत्यात भरला तर त्याचं वजन जास्त असतं. पण त्यातल्या बिया पिंजला, कापूस पिंजला आणि पिंजल्यानंतर त्याच्या बिया बाजूला केल्या तर त्याचं वजनच संपून जातं. म्हणजे त्याला चिकटलेलं असतं, ते चिकटलेलं. तशा आमच्या अंतःकरणाला दोष चिकटलेले आहेत. ते बिया जशा काढतात तसं काढलं तर अंतःकरण मूळचं कापसासारखं हलकंच आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे त्याला मात्र पिंजून काढा लागते, अंतःकरण पिंजून काढा लागते. म्हणजे राग द्वेषादी जडपणा बाजूला केला तर ते हलकं होतं आणि दैवी गुण वाढीस लागतात आणि हलकेपणा अधिक अधिक वाढत जातो. दैवी गुण त्यामुळे प्रकट होत असतात. एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत अंतःकरण स्वच्छ करणं, पण साधू पुरुषांची ती सहजता आहे. ते सहजपणाने त्यांचं झालेलं असतं. म्हणून महात्म्यांचं चित्त जे आहे ते एकदम हलकं असतं. म्हणजे पिंजून अंतःकरण काढले, कापूस पिंजल्यासारखं. मंथुनी नवनीता तैसे घे आनंदा. हा, हरिपाठामध्ये माऊली म्हणतात घुसळायला लागते, दह्याला घुसळायला लागते, घुसळून 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 करावं लागतंय, मंथन करावं लागतंय, मग तैसे घे आनंदा. कसा गोळा लोण्याचा येतोय ना तसा आनंदाला पकडावं लागतं. मग त्यात दोष जातात ना, दह्यातले दोष त्या ताकाच्या रूपानं बाजूला होतात आणि शुद्ध झालेला लोण्याचा गट्टा आपल्याला मिळायला लागतो. सारभूत असलेलं तत्व सापडतं. पण आपलं चित्त शुद्ध व्हायला पाहिजे ना. खरी जी साधना आजपर्यंत आपण जी करतो, रोज आपण ती मिरवतो, ती मिरवलेली सगळी साधना चित्तशुद्धीसाठी आहे, चित्तशांतीसाठी आहे, स्थितस्थैर्यासाठी आहे. आणि आपण म्हणतोय देवाच्या प्राप्तीसाठी आहे. देव प्राप्त करायला गेलायच कुठं सांगा बघू? त्याला प्राप्त करायला कुठं जायचं आहे? न लगे जावे कोठे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुकाराम महाराज बोलतात. आपल्याला त्यांना कसा कळला? तो म्हणतात सुखात माझ्या घरातच राहतो. म्हणजे घर म्हणजे कुठला? देव. या देहातच तो मी राहतो, त्याला कुठं शोधायला मी जाऊ? म्हणून शोधणं माझं निष्फळ होतं. मग मी करतोय ती साधना, नाम ध्यान तत्वचिंतन काय कशासाठी करावं लागलोय? तर माझं चित्त मलिन आहे म्हणून. साधू पुरुषांचं चित्त चोखट आहे, चोखट आहे मानसिक. त्याचं मानस, त्यांचं मन हे चोखट आहे, अत्यंत शुद्ध आहे. म्हणून मला साधना करावी लागते, म्हणून मला नाम घ्यावं लागतं. आणि नाम घेतलेलं, साधना केलेली, ध्यान केलेलं मी मिरवतो, त्याचा देखावा करतो. मी नाम घेतो, अरे नाम घेतो म्हणजे तू कच्चा आहेस म्हणून तुला नाम घ्यावं लागतं. परमपूज्य डॉक्टर काकांच्याकडे एक व्यक्ती आली होती. त्यांना डॉक्टर काका काहीतरी साधना करता ते ठाऊक नाही, पण सहजपणाने म्हणले डॉक्टर तुम्ही कधीतरी रामकृष्ण हरी म्हणत चला. हा, रामकृष्ण हरी म्हणावं बरं काय. ते वारकरी होते, त्यांनी सहजपणाने सांगितलं आपलं. पण डॉक्टर काकांनी त्यांना परत प्रश्न विचारला, रामकृष्ण हरी का म्हणायचं, कशाला म्हणायचं, काय गरज आहे म्हणायची? हा मुद्दा आहे की नाही? का म्हणायचं? अरे माझी ती गरज आहे, ती रामकृष्णाची गरज नाही, माझी गरज आहे, म्हणून मला रामकृष्ण हरी म्हणावं लागतं. ही गोष्ट फार महत्वाची आहे. आता अलीकडं मोठमोठ्या पूर्वी एखाद्या ट्युशनला मुलांना पाठवायचं म्हटलं की आई वडील लाजायचे आणि मुलं पण सांगायची नाहीत बाहेर मी कुठल्या ट्युशनला जातोय म्हणून. का? ट्युशनला जाते म्हणजे याला शाळेतलं काही कळत नाही, अक्कलच नाही, बुद्धी कमी आहे असा त्याचा अर्थ आहे. मग ट्युशनला जाते म्हणून सांगायचे नाहीत. अलीकडे ते मिरवायला लागलेत. कोणत्या ट्युशनला? अमुक क्लासला, तो उच्च दर्जाचा क्लास आहे. अरे म्हणजे तू अधिक मूर्ख आहेस असं त्याचा अर्थ आहे. तुला एवढ्या मोठ्या क्लासला घालावं लागते आई वडिलांना. आई वडील पण मिरवतात आणि परत आम्ही तसंच करतोय. मी नाम घेतलं, 10 माळा घेतल्या. अरे म्हणजे तू ट्युशनला घालायची गरज आली आहे तुला. मुद्दा जरासा चिंतनशील आहे. कदाचित कुणाला तरी खटकेल सुद्धा की मी नाम घेतोय ते माझा अपमान व्हायला काय. अहो खरंच आहे, नाम कशासाठी घेतोय हे कधीतरी विचार केला पाहिजे ना आपण. नाम देवासाठी घेत नाही आपण. एक, कारण देवाला त्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, मला देवाच्या प्राप्तीसाठी घ्यायचं आहे. मग देव प्राप्त करायला अप्राप्त आहेच कुठे? तो बाहेर कुठं असेल तर मिळेल ना.
तो आहे आतच. मग आतच आहे तर तूच देवरूप आहेस, तर आणखीन कुठे मिळवायला मग कशाला घ्यायचं? अहो, माझ्या मनामध्ये असलेले अंतःकरणातले दोष मला घालवायचे आहे. नाम ते दोष, मागे जाळी महादोष, पुढे चुकवी गर्भवास. नामाचं वर्णन करताना तुकोबा काय घालतं बोलतात बघा, मागे जाळी महादोष. मागचे जाळे सगळे पूर्वजन्मीचं काय काय असेल ना, हे सगळं जाळून टाकण्याचं काम नाम करतं. आणि दुसरी गोष्ट एक नाम करतं बघा, पुढे चुकवी गर्भवास, पुढे मुक्ती चालून देते. चारही मुक्ती साधे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, देवाच्या द्वारे उभा क्षणभरी तेने चारी मुक्ती साधी येण्या. आणि हरिमुखे म्हणा, चारी मुक्तीचा अनुभव येईल तुम्हाला तिथंच बसल्या ठिकाणी. का? त्याला कारण आहे, वैज्ञानिक कारण आपण जरी लागू केलं तर नामाच्या प्रभावामुळं आपल्या सत्व गुणाकडे उत्कर्ष व्हायला सुरुवात होतो आणि तमोगुण आणि रजोगुण खाली दाबले जातात. आणि त्यामुळे रजोगुणाच्या उत्कर्षणामुळे माझं चित्त आपोआप शुद्ध होतं आणि शुद्ध झालेल्या चित्तामध्ये भगवंताचा अनुभव यायला लागतो आणि आपल्याला वाटतंय आपण मुक्त झालो नामामुळे. म्हणा, परंतु नाम घेतलं होतं ते चित्तशुद्धीसाठी, चित्त शांतीसाठी घेतलेलं होतं. म्हणून इथं म्हणलेलं आहे, महात्म्याचं चित्त जे आहे ते मल विक्षेप रहित झालेलं असतं. मल म्हणजे काय? विषयाबद्दलची आसक्ती, विषय वासना, ही मल. विषय भोगल्यानं सतत 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 अनेक जन्म विषयामध्ये भोग घेतल्यामुळं ते चित्तात असे चित्तात चढून राहतात, चिकटून झालेले असतात विषय सगळे त्या चित्ताला. आणि विषय जरी दिसत नसला तरी विषय वासना मात्र शिल्लक असते. एखाद्या वेळी मी म्हणतोय का, मी वारकरी आहे, मांसाहार मी करत नाही, मांसाहार सोडलेला असतो, पण वासना वा मांसाहाराची शिल्लकच असते. अशी खूप मंडळी बघायला मिळल्या. 25-30 वर्ष वारकरी पायी दिंडी केली, वाऱ्या केल्या, हरिपाठ केले, कीर्तन प्रवचन ऐकली, सगळं केलं. पण मरण्याच्या वेळी त्यांना वाटलं मला काहीतरी करून घाला असलं मांसाहारातलं, मला आठवण यायला लागली. आणि लोक म्हणतात, मग त्यांचे मुलं म्हणतात, जाऊ दे म्हातारी मरा लागली, तिला काहीतरी घाला, आता जाता जाता ते खाऊन तृप्त तरी होऊ दे, नाहीतर नैवेद्य आणि शिवणार नाही मृत्यूनंतर. असं होईल, नैवेद्य शिवत नाही ना आपण. का? आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रथा आहे, तो कावळ्यानं आपला, गायीनं आपला जो नैवेद्य ग्रहण करायचा असतो, त्याच वेळी खऱ्या अर्थानं मुक्ती मिळते. किंवा तो जो आत्मा अडकून राहिलेला आहे तो बाहेर पुढं जन्म घ्यायला रिकामा होतो, तर पुढं जन्म नसतो आणि शरीरही नसतं, त्यामुळे वेगळा भूताटकीचा अनुभव त्याला येऊ शकतो, असं आपल्या हिंदू धर्मातले पुराणं सगळे सांगतात. त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा. बरोबर आहे. फार शहाणं झालोय असं स्वतःला कधी समजायचं नाही. आणि आपण बुद्धिवादी आहोत, आम्ही अंधश्रद्धा बाळगत नाही, असली नाटकं कधी करत बसू नये माणसाने. पण आपण ते करत राहतो. हे तसं काय नसतंय, कावळा शिवतोय आणि हे होते असं काय नसतंय. असते रे बाबानो, ते लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून जाता जाता तृप्ती जी आहे त्या तृप्तीचा अनुभव जिवंतपणे घेता आला पाहिजे. मृत्यूनंतर काय तृप्तीचा अनुभव घेता येत नाही. महात्म्यांचं चित्त जे आहे ते मल विक्षेप रहित झालेलं असतं. मल म्हणजे जी चित्ताला चिकटून राहिलेली विषयांची वासना जी असते, ती विषयांची वासना तशी शिल्लक राहते. विषय जरी ग्रहण करायचे जरी थांबले तरी वासना कुठं जाईल सांगा ना? वासना तिथंच असते. आणि विषय जरी दिसत नसला तरी वासना शिल्लक राहते. तुकोबांचं जामग आहे बघा, फळ काळ दोन्ही नाही तरी तेथे आंबे गोड पाय. तुकोबांचा नव्हे, नातांची उभी आहे भागवतामधली. काय म्हणतात बघा, फळ काळ दोन्ही नाही, त्याला फळी नाही आणि काळी नाही तरी तेथे आंबे गोड पाय. आंब्यांचा सीझन पण नसतो आणि आंबे पण तिथं नसतात, त्याचा काळही नसतो आणि फळही नसतं, तरी आंब्यांची आठवण येते की नाही? येते. गंमत कशी सांगितली बघा, फळ काळ दोन्ही नाही तरी तेथे आंबे गोड पायी, आयशे विषय चित्ताच्या ठाई, रिगाले कही न निगदा, कधीच निघत नाही. असे विषय चित्ताला इतकं चिकटून बसलेले असतात, रेगाले कही न निघता. किती सुंदर नाथ महाराजांनी वर्णन केलंय विषयांच्या वासनेबद्दलचं. विक्षेप म्हणजे जो असतो ही हे मल आहे आणि या मलामुळं चित्त पाप करण्याकडे प्रवृत्त होत असतं. पण साधू पुरुषांचं चित्त शुद्ध झालेलं असतं, त्यामुळे ते निष्पाप असतात, त्यांच्याकडे विक्षेप सुद्धा नसतो. विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता. हा दोष जो आहे तो नामाच्या उपासनेनं सुद्धा जातो. निष्काम कर्मानं चित्त शुद्ध होतं आणि निष्काम उपासनेनं म्हणजे भगवंताच्या नामस्मरणानं ते काय होत असतं,
शांत होत असतं. म्हणजे म्हणूनच चित्त शुद्ध झालं, शांत झालं तरच आपल्याला त्याचा अनुभव येणार ना. साधं उदाहरण घेऊया आपण. पाणी जर हलतं असेल आणि सूर्याचं प्रतिबिंब आपल्याला चंद्राचं प्रतिबिंब त्यात पाहायचं असेल तर हलणाऱ्या पाण्यामध्ये चित्त दिसेल का तिचे प्रतिबिंब सांगा? नाही दिसत. किंवा पाणी गढूळ असेल तर गढूळ पाण्यामध्ये सुद्धा ते दिसणार नाही सूर्याचं किंवा चंद्राचं प्रतिबिंब. म्हणजे चित्त असंच व्हायला पाहिजे. पाणी जसं स्थिर झाल्यानंतर पाणी स्वच्छ असेल आणि स्थिर असेल, म्हणजे पाणी शुद्ध असेल आणि स्थिर असेल तरच आपल्याला चंद्र किंवा आणखीन कशाची प्रतिबिंब पाण्यात पाहता येतात. तसं चित्त शुद्ध झालं, शांत झालं आणि स्थिर झालं तरच आपल्याला भगवंताचं प्रतिबिंब त्यात दिसायला लागेल. कारण मुळे ते मी भगवत रूपच आहे, त्यामुळे ते बघण्यासाठी वेगळी काही गोष्ट करावी लागत नाही. म्हणून चित्तात भगवंताची प्रतीती येण्यासाठी चित्त हे मल विक्षेप दोषरहित असावं लागतं. त्यामुळे निष्काम कर्म, निष्काम उपासनेनं चित्तातले तम आणि रजोगुण जे असतात, तमोगुण आणि रजोगुण रहित ते होतं. म्हणजे मल आणि विक्षेप रहित होतं. तम म्हणजेच मल, तमोगुण म्हणजेच मल शक्ती आणि रजोगुण म्हणजेच विक्षेप शक्ती. दोन्हीचा अर्थ वेगवेगळा असा नाही. हे गुण आहेत आणि त्या मायेच्या शक्ती आहेत. मल आणि विक्षेप हे चित्तामध्ये असतात आणि तमोगुण आणि रजोगुण सुद्धा चित्तामध्येच असतो. दोन्ही एकमेकाला पूरक ठरत असतात. म्हणून तो गोष्ट इथं महत्वाची आहे. तम आणि रजरहित म्हणजे मल आणि विक्षेप रहित चित्त होतं. तुकाराम महाराज म्हणतात त्यासाठी शांतपणे बसायलाच पाहिजे ना. पाणी हलायचं बंद झालं तरच त्यामध्ये प्रतिबिंब दिसते ना. हलायला लागलं तर, डुलायला लागलं तर प्रतिबिंब हलणार, प्रतिबिंब दिसणार नाही. काय आहे ते कळणार नाही आपल्याला. गडूळ असेल तर तेही कळणार नाही. तुकाराम महाराजांचा अभंग फार सुंदर आहे. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखांत पार नाही, येऊनी अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसलिया. इथं म्हणतात अंतरामध्ये मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी. मी त्यामध्ये क्षेत्र संन्यासी आहे. म्हणजे मी अंतरामध्ये त्या राहतो. अंतकरण एक क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये मी राहतो. क्षेत्रज्ञ मी आहे, क्षेत्र संन्यासी मी आहे. संन्यासी याचा अर्थ काय? असंग आहे. संन्यासी शब्द त्यासाठी वापरलाय. संन्यासी कसा असतो? मी माझी ऐशी आठवण विसरले दयाचे अंतकरण, पार्थात तो संन्यासी झाला. म्हणजे असंग झालेला असतो. मी माझ्यापासून तो खूप दूर असतो. मी आणि माझं अशी त्याची आठवणच राहिलेली नसते, त्यावेळी तो संन्यासी होतो, असंग होतो. म्हणून क्षेत्र संन्यासी शब्द वापरलेला आहे. बैसोनी निवांत, मग शांत बस रे बाबा, शुद्ध करी चित्त नामानं ध्यानानं तुझं चित्त शुद्ध कर. येऊ मग काय होईल? शुद्ध करी चित्त, मग तया सुखांत पार नाही. तुला आतल्या आत सुखाचा अनुभव यायला लागेल. कारण तू सुखरूप आहेस, तुला जाण. त्यावेळी येऊनी अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसलिया. रे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहते ते. तेव्हा इथं वर्णन जयाची या चौकटे मानसी मी होऊन असे क्षत्र संन्यासी. कधी क्षत्र संन्यासी तो येईल माझ्या क्षेत्रामध्ये? तो क्षत्रज्ञ कधी राहायला येईल? तेवढी जागा साफ असायला पाहिजे ना. एखादा पाहुणा यायचा असला तर खोली किती आपण साफ करतोय सांगा बघू. किती साफ करतोय? स्वच्छ करतोय. आपण असतोय तसं जातो. अंथरुण वगैरे व्यवस्थित सगळं ठेवत असतो. सगळी व्यवस्था चोख ठेवत असतो, शुद्धी ठेवत असतो घरामध्ये. एखादा पाहुणा येणार असेल, आपले गुरु येणार असतील, आपल्या गुरूंसाठी कशी गादी वगैरे चांगली नवीन नवीन कपडे आणून त्यांच्यावरती हंतरतो. करतो का नाही आपण? त्याचं कारण आहे का? त्याशिवाय त्यांना त्यांच्यावर कसं स्थापित करायचं सांगा बघू. वरी बैसू पाय श्री गुरूंचे वर्णनच आहे ना. काय म्हणतात ते? हृदयाचं सिंहासन केलं पाहिजे आणि हृदयाच्या सिंहासनावर मी गुरूंची मूर्ती आरूढ करतो. माऊलींची ओवीच आहे. 16व्या अध्यायाची पहिली ओवी आहे. आता याचा विचार जर आपण लक्षात घ्यायला लागलो, म्हणजे हृदयासन जे आहे माझं, ते हृदयाचं सिंहासन अत्यंत चोख असायला पाहिजे. पूर्वी म्हणे ते लॉर्ड व्हाईसरॉय का कोणतरी आहेत इंग्लंडचे, आपल्या स्वातंत्र्यापूर्वी काळामध्ये ते काशीचा एक राजा होता. त्या काशीच्या राजाकडे एक दिवस मुक्कामला येणार होते आणि त्या राजानं म्हणे, ते काशीचा जो राजा होता त्यानं काय केलं तर आपले संडास बाथरूम म्हणे अत्तरानं धुवून काढले. का म्हणे? अहो तो काय लॉर्ड व्हाईसरॉय यायला लागला, किंवा कोण तो आहे तो लॉर्ड, मला आता आठवत नाही त्याचं नाव, तर तो यायला लागला इंग्लंडचा राजा, तो इथं येणार आहे माझ्या घरी, राजवाड्यामध्ये राहणार आहे. म्हणून त्याने
आपल्याकडं आता राजाचा राजा हा महाराजा जो आहे तो जर माझ्या हृदया सिंहासनावर विराजमान व्हावं असं जर वाटत असेल तर हे चित्त कुठल्या डिटर्जंटनं धुतलं पाहिजे विचार करायला पाहिजे का नाही. जसं त्यानं अत्तराने धुवून घेतलं सेंट टाकून, मी काय करायला पाहिजे? हे सेंटची काही गरज नाही, आपल्याला फक्त नामाची गरज आहे. चांगलं वागण्याची, अहंकार रहित, दर्प रहित, अभिमान रहित, द्वेष मत्सर रहित राहिलो आपण की चित्त शुद्ध झालं. चित्त शुद्ध व्हायला वेगळं काय डिटर्जंट वापरत नाही. आणि त्यामुळं नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तुकाराम मारत होता. कुठला साबण वापरायचा सांगा? शरीराला साबण लावता येईल हो. काय आता चला मोती साबणाची वेळ झाली असं करून मोती साबणानं आपण चित्त काय शरीर लावा, आता उठणं लावा, मूग लावा, काहीतरी करत असतो आपण. आणि कुठले तरी डिओड्रंट वापरा, परफ्युम्स वापरा, झालं. हे लोकांच्यावर छाप पडते, देवावर आणि संतावर सद्गुरूंच्यावर आपली छाप नव्हे, पण सद्गुरूंना आपण आवडायसाठी आपलं अंतःकरण स्वच्छ असायला लागतं. आणि स्वच्छ अंतःकरणाची माणसं जीव भयंकर देवाला आणि भयंकर संतांना आवडत असतात. हे सगळं करायला कठीण गोष्ट आहे तशी, पण म्हणायला सहजता आहे त्यामध्ये. हे वेगळं काही करावं जायला लागत नाही, पैसे लागत नाहीत, कुठली शक्ती लागत नाही, सामर्थ्य लागत नाही, कुणाचं सहकार्य लागत नाही. माझ्यातले दोष घालवायला कुणाला बोलवायचं सांगा बघू? आम्ही दुसऱ्यांचे दोष पाहतो म्हणून अधिक दोषी होतो. का दोषी होतो सांगा? त्यांच्यातले दोष पाहिल्यामुळे ते दोष माझ्यात येण्याची शक्यता असते. आणि दुसरी गोष्ट, माझे दोष पाहण्याचं मी विसरून जातो, त्यामुळे सुधारणेला खीळच बसते ना. अहंकार जाईल कसा? दुसऱ्याचाच बघा लागलो मी अहंकार. किती लोक अहंकारी आहेत, किती लोक द्वेष मत्सर करणारे आहेत, किती लोक लुबाडणारे आहेत, हे बघत राहिल्यामुळं मलाच तशी वृत्ती माझी निर्माण व्हायला लागली. माझ्यातले दोष घालवायचे राहून गेले आणि दुसऱ्याचे दोष मी पाहत बसलो. हा विचार इथं सांगतात. तुकोबा म्हणतात शांत बसा. म्हणून आशाबद्ध झालेले अशा शुद्ध अंतःकरणात भगवंत राहत असतो. आणि त्यामुळं त्या चित्तात विषयासंबंधीचं सामान्य जे लोक असतात, सामान्य जीव असतात, सामान्यांच्या चित्तात सुद्धा भगवंत असतोच. भगवंत कोणतरी म्हणेल काय माहितीये, इतर जीवामध्ये भगवंत नसतोय का? हृदयामध्ये राम असतात सर्व सुखाचा राम, असं माऊली म्हणतात. मग सगळ्यांच्याच असतोय का नाही? असतोय. मग आता इथं फक्त साधूंच्याच जयाचे सोकट मानशी मी होण्याचे क्षत्र शून्याशी असं का म्हणलेलं आहे? जया निजली ते उपाशी वैराग्य, म्हणजे त्यांच्याच फक्त हृदयात असतोय काय? नाही, सगळ्यांच्या सामान्यांच्या चित्तात सुद्धा भगवंत पण आहे, पण त्यांचं चिंतन विषयासंबंधीचं असतं. आणि साधूंचं चिंतन संबंधीचं, परमात्म्यासंबंधीचं असतं. पण महात्म्याच्या चिंतनामध्ये हा विषय जो आहे तो भगवंत असतो, त्यांचा विषय भगवंत असतो. आणि आमचा भगवंत हा विषय असतो. वाक्य जर असं उलट सुलट ऐकून बघा. त्यांचा विषय भगवंत असतो, विषय भगवंत असतो. म्हणजे भोगण्याची साधन भगवंत आहे, भगवंताला भोगतात ते. आणि आमचा विषय, आमचा भगवंत, माझा देव कोण आहे? विषय हा माझा देव आहे. आणि त्यांचा साधू पुरुषांचा देव हा विषय आहे. कळलं नसेल तर शांतपणे चिंतन करा ह्या वाक्यावरती, कळेल मग कदाचित. विषय तो त्यांचा झाला नारायण, म्हणून नावडे जन धन माता पिता. तुकाराम महाराज बोलतात, आम्ही विषयाला, विठ्ठलालाच विषय केला आमच्या जगण्याचा, आणि आम्ही सगळ्या प्रपंचाला देवाला बनवलं. म्हणजे प्रपंच म्हणजेच माझ्यासाठी देव, पैसा, संपत्ती, नातलग हेच माझे देव. त्यामुळे मी गुंतत गेलो आणि चित्त शुद्ध झालं नाही. म्हणून महात्म्याच्या चिंतनाचा विषय भगवंत असतो. आणि म्हणून आता हा क्षत्र संन्यासी म्हणजे देहाला क्षत्र समजलंय आणि त्याला क्षत्रज्ञ म्हणलेला आहे. आणि त्याचे चित्त जे त्याचं चित्त आहे ते सोडून मी कुठे जात नाही. भगवंत म्हणतात मी तिथंच राहतो, मी होऊन असे, म्हणजे मीच होतो ते अंतःकरण आणि तिथंच राहतो. मी ब्रह्मरूप आहे असा त्याचा नित्य अनुभव असतो. आणि अशा महात्म्याची वैराग्य सेवा करतं, वैराग्य त्याच्या पाठी लागतं, कारण ते स्थायी असतं. वैराग्य हा त्याचा स्वभाव असतो, कारण त्यानं सगळ्या विषयांना नावडतात. त्यांना धन, माता, पिता ही नावडे होतात.
म्हणजे त्यांना ते आवडत नाही. आणि नित्य असलेला भगवंत त्यांना लक्षात येतो. तशा समस्त संसाराया समजता जाणी जे अनित्यता मग वैराग्य दवडिता पाठी लागे. 15व्या अध्यायामध्ये म्हणतात सामान्य साधक अंगी वैराग्य बाणावं म्हणून साधन करून वैराग्याच्या मागे लागलेला असतो. वैराग्य हे साधन आहे, पण हे इथं काय झालेलं आहे, ते साधन करायला आम्ही पाठी लागलेलो असतो, पण साधू पुरुषांना ते पाठी लागलेलं असतं. मी तुमची सेवा करतो, या मी तुमची सेवा करतो, जया निजलिया ते उपाशी वैराग्य घा. कारण जागृतीत सर्वसामान्यांचा विवेक कदाचित जागा असेल. धर्मनीतीची बंधनं असतात, समाजाचं भय असतं, म्हणून वैराग्याचं नाटक चालू असतं. नाटक तरी करावंच लागतं. अहो मलाही आवडत नाही, हे बरोबर नाही, असं असं काहीतरी हे चुकीचं आहे, धर्मात बसत नाही. बोलायला सोपं आहे की नाही, आज काय चाललंय बघायला पाहिजे. परंतु जे महात्म्यांचं वैराग्य जे आहे त्यांना झोपल्यावर सुद्धा त्यांची उपासना करतं. किती सुंदर विचार सांगतात बघा. तरी जयाची या चोखटे मानसी मी होऊन असे क्षत्र संन्यासी जया निजरिया ते उपाशी वैराग्य गा. असे ते साधू पुरुष आहेत. त्या साधू पुरुषाच्या कथेचा एक भाग आता आपण बघितला. पुढचा भाग उद्याच्या चिंतनामध्ये आपण बघूया. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.